धूल चेहरे पे थी और आईना पहुंचते रहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधीवर फडणवीसांची टीका। जनतेने ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत। देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना लेखानच प्रत्युत्तर। विधानसभेचा पराभव राहुल गांधी आणि मित्रपक्षांच्या जिव्हारी लागला। राहुल गांधींचं टीकास्त्र, जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही, लोकांच्या अपमानाचा निषेध करत असल्याची ही टीका। मतदानाचा टक्का अचानक वाढला म्हणणं हास्यास्पद। फडणवीसांची काँग्रेसवर टीका, तर शेवटच्या तासामध्ये टक्का वाढला म्हणणाऱ्यांनी दर तासाचा वेग पाहावा। फडणवीस आकडेवारीसह लेखातून फडणवीसांचं फडणवीसांनी नवीन ग्रंथ लिहावा, नवीन गीता लिहावी। संजय राऊतांची टीका, तुमचा विजय कसा झाला, अजित पवार शिंदे कसे जिंकले हे अख्ख्या जगाला माहीत, राऊतांचा टोला। आम्ही निवडणूक आयोगाला उत्तर मागितलं, मग त्यावर फडणवीसांनी का उत्तर द्यावं। काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा सवाल, तर 60,000 लोक रांगेत होते की नाही याचंही उत्तर त्यांनी द्यावं। गायकवाडांचा फडणवीसांना टोला। कुणी कितीही ताकद दाखवली तरी सगळ्यांचा बाप मुख्यमंत्रीच। धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील कामांच्या समितीच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणेंचं वक्तव्य। विकास निधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही। नितेश राणेंच्या वक्तव्यावर ओमराजे निंबाळकरांचं प्रत्युत्तर, तर सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे, जनता ती उतरवण्याचं काम करेल, ओमराजेंचा हल्लाबोल। शिवसेना आमदार निलेश राणेंची मंत्री नितेश राणेंना समज। नितेश यांनी जपून आणि गोष्टींचं भान ठेवून बोलावं, निलेश राणेंचा सल्ला। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही। धाराशिवमधील वक्तव्यावरून निलेश राणेंची नाराजी। निलेश राणेंच्या एक्स पोस्टला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात म्हणत नितेश राणेंकडून स्माइली पोस्ट। नातेवाईकांच्या माध्यमातून राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती संदर्भात संवाद सुरू। सूत्रांची माहिती, कुठलाही प्रस्ताव किंवा युतीबाबत दोन्ही भावांमध्ये कोणतीही थेट चर्चा झाली नसल्याचीही माहिती। ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही काळाची गरज। किशोरी पेडणेकरांची मनसे शिवसेना युतीवर प्रतिक्रिया, युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याची ही प्रतिक्रिया। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा उद्या एकाच मंचावर येणार। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार। धाराशिव जिल्ह्यामध्ये मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार। मंत्री नितेश राणेंची घोषणा, मत्स्य व्यवसायासाठी भाजप कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याच्या जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींच्या मागणीला नितेश राणेंचा हिरवा कंदील। रायगडच्या दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित पर्यटन मार्केट सुविधा उपलब्ध होणार। प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला नवी दिशा मिळेल, खासदार सुनील तटकरेंकडून विश्वास। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलन। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, कडूंचा इशारा। खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत आंदोलन। कुर्ला मदर डेअरीचा भूखंड अदानींना देण्याच्या सरकारच्या निर्णयाला निषेध करण्यासाठी आंदोलन। धारावीकरांना मदर डेअरीच्या जागेवर स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या। आंदोलनानंतर पत्राद्वारे वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरेंच्या सेनेचं उद्या मुंबईत आंदोलन। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढा आपल्या मुंबईचा टॅगलाईन अंतर्गत आंदोलन। शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिलांचा मालेगावमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या कार्यालयावर मोर्चा। पगारवाढ, विमा संरक्षण आणि किमान वेतनवाढ यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा। सोलापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर कुत्र्याच्या गळ्यामध्ये सुपारीचे हार आणि लक्ष्मण हाके यांचे फोटो लटकवून राष्ट्रवादीनं केलं निषेधार्थ। सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता थेट 10 पदरी होणार। येत्या 10 दिवसांमध्ये यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार। मेट्रो 1ची दैनंदिन प्रवासी संख्या 5,47,000 वक्तशीरपणातही मेट्रो 1 अव्वल। घाटकोपर अंधेरी स्थानकातून सर्वाधिक प्रवासी संख्या। घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1ला आज 11 वर्ष पूर्ण। 11 वर्षामध्ये तब्बल 111 कोटी प्रवाशांचा मेट्रो 1 मधून प्रवास। 11 वर्षात घाटकोपर वर्सोवा दरम्यान 12 कोटी 6 लाख मेट्रो फेऱ्या धावल्या। कला पदविका अभ्यासक्रमांच्या पात्रता निकषात बदल। नव्या बदलानुसार आता इयत्ता 10वी नंतर थेट पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार। मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची आवश्यकता नाही। 32 वर्षांनी साताऱ्यामध्ये पुन्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। साताऱ्याला चौथ्यांदा मिळाला आयोजनाचा मान।
संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्याच्या मेडशीमध्ये दाखल. नागझरी, पारस, भोरद, अकोला आणि वाडेगाव मार्हे पालखी पातूर घाटातून वाशिम जिल्ह्यामध्ये त्याची 2 वर्षे. वर्ध्यामध्ये संत केजाजी महाराज पालखीमध्ये वारकऱ्यांची आरोग्य तपासणी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षानं आयोजित केले होते आरोग्य शिबिर. भिवंडीच्या मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये आज आणि उद्या शिवराज्याभिषेक सोहळा, विविध कार्यक्रमांचंही आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट विशेष रेल्वेचं उद्या रायगडमध्ये आगमन होणार. पहिल्याच दिवशी पर्यटक उद्या रायगड किल्ल्याला भेट देणार. अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र डोंगरगण इथं पर्यटकांची गर्दी. परिसर हिरवळीनं नटल्यामुळे सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचा डोंगरगणकडे ओढा. उद्यापासून सोलापूर गोवा विमान सेवा सुरू. सकाळी 9:50 पहिलं विमान उड्डाण घेणार. उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ आणि जयकुमार गोरे राहणार उपस्थित. हिंदू साम्राज्य दिनानिमित्त मालेगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन. यावेळी नागरिकांकडून स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव. रायगडच्या पोलादपूर तालुक्यामध्ये बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांकडून गोशाळेला गाय वासरू दान. कुर्बानी न देता मुस्लिम नागरिकांनी घेतलेल्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक. पारदेश्वर प्रतिष्ठानचं जुहू बीचवर स्वच्छता अभियान. यावेळी पारदेश्वर गोविंद पथकानं मानवी मनोरा रचून दिला. समुद्र वाचवा, देश वाचवा असा सामाजिक संदेश. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ व्हायला सुरुवात. 4 धरणं मिळून 18.70% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी 4% जास्त पाणीसाठा. 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार. येत्या 5 ते 6 दिवसामध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. जालन्यातील काही गावांना वादळी पावसाचा फटका. घरावरील पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी झाडांची पडझड. एका महिलेसह 2 जण जखमी. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील जकेकूरवाडी गावामध्ये एक गाव एक रंग राहू संघ संकल्पना. संपूर्ण गावातील घरांना ग्रामपंचायत कार्यालयाकडून मोफत रंग देण्यात आला असून एकतेचं प्रतीक म्हणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम. शशांक हागवणे आणि सुशील हागवणे यांचा ताबा उद्या पुणे पोलीस घेणार. बनावट कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी करणार चौकशी. पालघर शिवसेना पदाधिकारी अशोक धोंडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडीला अखेर 5 महिन्यांनी अटक. फरार असलेल्या अविनाश धोडीला दादरा नगर हवेलीच्या परिसरातून अटक. नांदेडच्या हदगावमधील रजिस्ट्री कार्यालयामध्ये बेकायदेशीर रजिस्ट्री प्रकरणी दुय्यम निबंधक निलंबित. जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधकांच्या अहवालानंतर कारवाई. बेलापूर पुलाखाली पहाटेच्या सुमाराला जोरदार हाणामारी. पोलिसांच्या समोरच एकावर दगडानं हल्ला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. एकावर गुन्हा दाखल. मारहाणीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. साताऱ्यातील बोपे गावाजवळ गॅस टँकरनं घेतला अचानक पेट. सुदैवानं टँकर रिकामा असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र टँकर जळून खाक. बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयी जल्लोषावेळी चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत दिली जाणार. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा. आधी 10 लाखांची मदत केली होती जाहीर. बंगळुरूमधील चेंगराचेंगरीमध्ये 21 वर्षीय भौमिकचा मृत्यू. स्मशानभूमीतच वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. हरिद्वार शहरामध्ये वाहतूक व्यवस्था विस्कळीत. वाहनांच्या लांबच लांब रांगा. दिल्ली हरिद्वार हायवेवर तासभर अडकली अँब्युलन्स. तर विस्कळीत झालेल्या वाहतुकीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल. देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 4 बळी. मृतांची संख्या 59 वर. सध्या देशात 5755 सक्रिय कोरोना रुग्ण. भारतीय खेळाडूंना बिग बॅश लीगमध्ये खेळता यावं यासाठी बीसीसीआय सोबत चर्चा करणार. ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे अध्यक्ष टॉन ग्रीनबर्ग यांची माहिती. आपल्याला विराट कोहलीला बिग बॅश लीगमध्ये खेळताना पाहायला खूप आवडेल. ग्रीनबर्ग यांचं विधान. ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा यासाठी खास सन्मान. ऑक्टोबर दौऱ्यामध्ये निरोप समारंभाचं आयोजन करणार. ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे अध्यक्ष टॉड ग्रीनबर्ग यांची माहिती.